हॅलो. तर मी आणि अनन्या लवकर उठलात. खूप दिवसांनी आज चहा घेतला कारण फ्रेश वाटावं यासाठी. मग त्यानंतर मी आणि अनन्या आम्ही लोकेशनला निघत होतो, कारण आज मला होती ब्राईड आणि अख्खा दिवस माझा आज कामातच जाणार होता. मग त्यानंतर आम्ही ब्राईडच्या घरी गेलात. सगळ्यात फर्स्ट मी तिला साडी ड्रेप करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही मेकअपला स्टार्ट केलं. फायनली मेकअप झाला, हेअरस्टाईल केली. हा लुक होता एंगेजमेंटचा. तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर असा होता तिचा फायनल लुक. मग त्यानंतर मी तिच्या बहिणींचा पण मेकअप केला आणि खूपच पसारा वगैरे झाला होता. मग सगळं आवरून घेतलं, कारण आम्हाला मंगल कार्यालयावरती जायचं होतं. ब्राईट आली दुसऱ्या मेकअपसाठी. मग तिला टचअप वगैरे साडी ड्रेप करून दिली आणि मग काही उरले होते लिपस्टिक वगैरे लावायची, ती कारमध्येच पूर्ण मेकअप करून घेतला. त्यानंतर मी ब्राईडचे काही व्हिडिओज पिक्स क्लिक केले आणि मग त्यानंतर मी घरी गेले, रेडी झाले, कारण मला डबल यायचं होतं. रात्री लग्न होतं, त्याचं लुक करायचं होतं. त्यानंतर मी आणि मग अनन्या आम्ही दोघे आलात. ब्राईडचं जेवण ते सगळंच राहिलं होतं. त्यानंतर ब्राईडसोबत छान छान व्हिडिओज क्लिक केले. त्यानंतर आम्ही लग्नाच्या मेकअपला स्टार्ट केलं. मेकअप झाला, हेअरस्टाईल पण झाली. हेअरस्टाईल खूप सुंदर झाली होती आणि मेकअप पण खूप छान झाला होता. असा होता तिचा फायनल लुक. त्यानंतर मी तिचे छान छान व्हिडिओज पिक्स क्लिक केले. त्यानंतर नवरीच्या आईचा मेकअप करायचा होता, त्यांचा मेकअप करून घेतला. मग त्यांच्या वहिनीचा पण मेकअप करायचा होता, वहिनीचा मेकअप केला. मग फायनली लग्न झालं, खूप सुंदर लग्न झालं होतं. आणि मग त्यानंतर आम्हाला विधीचा लुक करायचा होता. लगेच ती आली आत आणि विधीचा लुक कंप्लीट केला. खूप उशीर झाला होता, घाई होती, त्यामुळं व्हिडिओज काही क्लिक नाहीत केले. तर फायनली मी नंतर रिटर्न निघालो घरी. थँक्यू फॉर वॉचिंग. असं संपला आजचा दिवस. बाय.